अग्निन्दूदम्बुरोदरे अव्यवाहमुपब्रवीदिमान् आसादयादिह समर्पयामि जगदम्बादेव्यै नमः। नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि पुष्प स्वां गन्धर्वाकर्णं स्वामिन्द्र स्वां बृहस्पति स्वां। सरकार शिक्षण आणि समाज सुधारण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं आणि हा परिसर सुजलाम सुफलाम झाला। माननीय बाबूरावजी बोसरे पटेल साहेबांच्या शुभ हस्ते आपला सत्कार होत आहे। व्यवसायावरून प्रेम करणारे शेतकरी आणि पिकांवर पाटल्यावर प्रेम करणारे शेतकरी ज्या सगळं पाहत राहते, सगळं बातम्या वगैरे आता मी किती कमवणार आहे ते येऊ 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 आता काही असं पुढं होणार मागे फोटो ले बाबा बँकेचं सहकार्य लागणार। हो नमस्कार।
काँग्रेसच्या पहिल्या माजी प्रदेशात भगवान पूजा कोकण जिल्हा सुधारणासाठी उपस्थित असलेले स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात वेगवेगळ्या सर्वप्रथम मी या गळीत हंगामाचं बॉयलरचं प्रज्वलन झालं आणि मोळी टाकण्याचा कार्यक्रम आता पार पडला असं जाहीर करते. आणि हे जाहीर करते की ओंकार ग्रुपला वैद्यनाथ कारखाना चालवायला दिलाय याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत समाधान आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्याहीपेक्षा, कारण माझ्या अडचणी असंख्य होत्या, त्या अडचणीतून सामना मी करत करत कारखान्याला चालवायचा प्रयत्न करत होते. त्याहीपेक्षा चांगल्या म्हणजे मला वाटतं राज्यातील सर्व ग्रुपपेक्षा चांगलं काम ते करून दाखवतील. त्याबद्दल मी बोत्रे पाटलांवर पूर्ण विश्वास या निमित्ताने व्यक्त करते. आणि त्यांनी सांगितले की गाळप करायचं आहे मोठ्या प्रमाणात, तर किती सांगू गाळप? 10 लाख टन हे यावेळी गाळप आपलं होणार आहे. म्हणजे या कारखान्याने उच्चांक गाठला होता तेव्हा आम्ही काही 7 लाख टनाच्या आसपास गाळप केलेलं होतं मुंडे साहेब असताना. नंतर माझ्या काळामध्ये एकदा मी 5.5 लाख टनापर्यंत पोहोचले. ऊसच नव्हता. 2014ला मुंडे साहेब गेले तेव्हा ऊस हा वर झाडावर येतो का जमिनीत येतो का काय फांद्याला फुटतो मला काहीच माहीत नव्हतं. पण तिसऱ्या दिवशी मुंडे साहेबांची राख सावडल्यावर माझ्याकडे तेव्हा MD होते, ते आले कुलकर्णी, आणि त्यांनी सांगितलं ताई काही गोष्टीवर तुम्हाला सह्या करावं लागतील. तुम्ही मला कशा सह्या करता येतील? मी तर कारखान्याचे चेअरमन आहे, मी डायरेक्टर होते पानगाव कारखान्याची. मग त्यांनी मला सांगितलं, सगळ्या डायरेक्टर बोर्डाने मिळून ते मला आधी मेंबर म्हणून घेतलं आणि मग मला चेअरमन मुंडे साहेबांचा चार्ज दिला आणि ती एक जबाबदारी माझ्याकडे दिली. त्याच वर्षी 14, 15, 16 इतका दुष्काळ, ऊसाची बिलकुल कमतरता, आणि मुंडे साहेबाच्या काळात जे लोन घेतलं होतं ते लोन बॉयलर हे आपलं कोजन बांधण्यासाठीचं लोन होतं. आणि ते लोन घेतल्यानंतर कोजन वेळेवर झालं नाही आणि आपल्याला भरपूर व्याज पडलं. त्याच्यामुळे आपला डिले झाला, एक सीझन वाया गेला. त्यामुळे ऑलरेडी कारखाना नुकसानीत होता. दुसरं, कारखान्यामध्ये MSC बँकेतून लोन तेव्हाच्या राजकीय परिस्थितीमध्ये मिळून न दिल्यामुळे नॅशनलाइज बँकेचं लोन मोठ्या व्याजदराने घ्यावं लागलं होतं. त्यामुळे अडचणीत होता. बरेच वेळा साहेब बोलायचे कारखान्याच्या अडचणींनी मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि मला कळायचं नाही काय. पण साहेबांच्या जाण्यानंतर त्या सगळ्या अडचणी माझ्या वाट्याला आल्या. तरीही धडपड करत मी चालवला. फार दुर्दैवी आपल्या कारखान्यामध्ये अपघात झाला, खूप दुर्दैवी लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, जखमी झाले. आणि मग इथलं एक वर्क कल्चर होतं, एक परिस्थिती होती, लोकांना वाटायला लागलं. मी पण अनेक अडचणीला सामोरे गेले. पोरींना काय कळतं, मग कारभार करायचा, मग यालाच ताप द्या, त्यालाच HNT द्या, या सगळ्या अडचणीला सामोरं जात कारखाना चालवत असताना 2019मध्ये कोविड आला. आणि कोविडमध्ये त्यावेळी साखर आपली विकली जाऊ शकली नाही, साखर गोदाममध्ये तशीच पडून राहिली, त्याच्यामुळे पण खूप नुकसान झालं. आणि ज्या दिवशी साखर विकली, शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते, त्यावेळी 11 कोटी रुपये माझ्या बँकेने ज्या दिवशी साखर विकली त्याच्या दुसऱ्या दिवशी जप्त केले. ते GSTला भरायचे पैसे होते आणि मी काही GST बुडवलेले नाही. अजूनही तहसीलदारांच्या ताब्यात येते, तहसीलदार असतील, 11 कोटी रुपये व्याजासकट जास्त हे जमा असतील. मी गोपीनाथ मुंडेची लेख आहे. स्वतःच्या घरचं गहाण टाकून मी अक्षरशः या कारखान्याला पैसे उपलब्ध केले चालले. पण आपल्या कारखान्याला चांगली लिडरशिप मिळायला पाहिजे, जी अधिकारी क्षेत्रावरती मिळाली नाही. आज तेव्हा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर
ते जे एमडी होते ते घाबरून, ते लोक मेले ते घाबरून पळून गेले. मग जे आहेत कोणी इथल्या सगळ्या वातावरणाच्या चर्चेमुळे चांगले एमडी यायला तयार नाही. मग जसं आहे तसं भागवावं लागलं. मी काही कोणाला आवडीने आणलं नाही, आवडीने निभावलं नाही, पण खूप अडचणीतून मी गेले. मग मी जेव्हा मंत्री होते तेव्हा मी एक प्रयोग करायला सांगितलं होतं सरकारला की जे कारखाने आपले जुने आहेत, जे आजारी आहेत आर्थिकदृष्ट्या पण कारखाने ठणठणीत आहेत, कारखान्याची मशिनरी चांगली, त्या कारखान्यांना कमी व्याजदराने पैसे जर दिले तर ते कारखाने परत जिवंत होतील आणि बँकांच्या या लोडमधून बाहेर पडतील. मी जवळपास 284 कोटी रुपये तर मीच भरले. एवढं व्याज व्हायचं, ते परत नवं करायचं, परत नवं करायचं, ते परत व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, हे सगळे बँकांना भरून भरून म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती झाली. त्याच्यामध्ये पगार, त्याच्यामध्ये ते वाढायचे आणि मग मला वाईट वाटायचं या सगळ्या गोष्टी कशा कराव्या. कारखाना नॉर्मल जरी माझ्या हातात असता तर मला तो चालवणं शक्य गेलं असतं, पण तो ऑलरेडी प्रचंड कर्जामध्ये होता, बोलता येत नव्हतं, साहेब नुकतेच गेले होते. मग सगळ्या बँकांना मी विनंती केली की तुम्ही थोडं जप्तीसाठी थांबा, आम्हाला सरकार पैसे देणार आहे. आणि सरकार पैसे दिले, पण जवळपास 11 कारखान्यांना सरकारने पैसे दिले, फक्त एकच कारखाना माझा, तेव्हा सरकारने त्यावेळी त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं. आणि त्यानंतर बँकांची मजबुरी होती, बँकांनी जप्तीची कारवाई केली, बँकांनी ऑप्शन केले कारखान्याचे. ऑप्शनमध्ये बँकांनीच प्राईस ठरवली की ही प्राईस आली पाहिजे, या प्राईसला. मग ते पहिल्या ऑप्शनमध्ये आलं नाही, मग दुसऱ्या ऑप्शनमध्ये, मग तिसऱ्या ऑप्शनमध्ये ती प्राईस कमी होत राहते, कारण जर ऑप्शनमध्ये कोणी आलं नाही. बँकेला वसुली करायची होती. मग मला बोत्रे पाटील नावाचे व्यक्ती भेटले, मला त्यांची ओळखही नव्हती, ते कुठलेच माहीत नव्हतं, काही नाही, पण त्यांनी 6-7 कारखाने, जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा 7 कारखाने चालवत होते. आणि आता मग मी लकी आहे ना तुम्हाला, 7चे 17 झाले ना ते. मग त्यांनी मला सांगितलं मी 7 का 9 कारखाने चालवतो आणि मग तुमच्या बँकेचं मला कळलं, मी इच्छुक आहे. तर मी म्हटलं बाबा तुम्ही बँकेला भेटा, माझ्या हातात काही नाही. बँकेला ते भेटले, बँकेला लीजवर द्यायला वगैरे बँकेकडे पेशन्स नव्हता, बँकेला पैसे वसूल करायचे होते एका दमात, आणि एका दमात त्यांनी पैसे देण्याचं कबूल केलं. मग बँकेने तो व्यवहार पूर्ण केला, आमच्या हातात नाही. सगळ्या डायरेक्टरनी बँकेच्या वसुलीला सह्या देऊन सहकार्य केलं, नाही तर कसं नाही, सह्या नाही दिल्या, वसुलीला सहकार्य नाही केलं तर मग आमच्यावर केसेस झाल्या असत्या, सगळ्या अडचणी निर्माण झाल्या असत्या, कारखान्याला कुलूपच लागलं असतं, कारखाना दंचून केला असता. मग मी विचार केला माझं नाही राहिलं हे अपत्य, हे मुंडे साहेबांचं अपत्य, नेहमी म्हणायचे 4थं अपत्य मुंडे साहेबांचं, तर हे माझं नाही राहिलं, माझी परिस्थिती नाही आहे. तर माझ्या अपत्याला जर कोणी दत्तक घेत असेल, चांगला खाऊपिऊ घालत असेल, त्याला बाहेर चढत असेल, त्याला शिक्षण मिळत असेल, त्याचं पोषण होत असेल, तर आपण आपल्या उपासमारीत कोणते आईवडील आपल्या अपत्याला मानत नाही. त्यावेळी माझी अडचण अशी होती की मी इलेक्शनला पडले होते, आर्थिक माझी एवढी क्षमता नव्हतीच, कारण मी ना तुमच्या चहाची मिंदी, ना कोणाच्या टेबला खालून, ना टेबलावरून मी कधी पैसे कमवण्याकडे लक्ष दिलं नाही. माझा एक व्यवसाय आहे तो चालू आहे, तिकडून काढून मी इथे घालत होते. मग माझी अशी परिस्थिती झाल्यानंतर मी ठरवलं की यामध्ये बँकेला सहकार्य करायचं, सगळ्या डायरेक्टर बोर्डांनी बँकेला सहकार्य करायची भूमिका घेतली, कारण पर्याय नाही आहे, लिगली भूमिका ती योग्य होती. DRTमध्ये बँका गेलेल्या होत्या आणि त्यामुळे मग बोत्रे पाटलांना कारखाना दिला. नुसतं कारखाना त्यांना दिला नाही, तर त्यांनी आता ज्या कारखान्यामध्ये बदल केलेले आहेत त्याच्याने कारखान्याची कॅपॅसिटी, डबल कॅपॅसिटीने हा कारखाना आपण चालवणार आहोत. यावेळी जवळपास 13 लाख टनाची आपल्याकडे नोंदणी झाली, बरोबर आहे, आणि 10 लाख टन गाळप करण्याचा आमचा विचार आहे. आणि अजून महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी हे सन्मान दाखवला आहे मुंडे साहेबांविषयी, माझ्याविषयी. खरंच आहे, म्हणजे त्यांच्या रूपाने धाकटा भाऊ मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी मला सांगितले ताई तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या भावाच्या बाबतीत. तर मी म्हणलं परत तुम्हाला खड्ड्यात घालण्याचा निर्णय तुम्हाला घेता येणार नाही, तुम्हाला व्यवस्थित तुमचं चाललंय ते चालू दिलं पाहिजे. पण या बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही कारखान्यापेक्षा जास्त दर हा ओंकार सहकार, ओंकार होईल, त्याच्या मागे वैद्यनाथाचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मागे आपल्या सर्वांची खूप खूप आशीर्वाद आहे. खूप अडचणीतून इथपर्यंत आलो, पण कारखाना फक्त आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे असं म्हणून मग काही कारखाने असेच गंजून गेले, त्याचा काही उपयोग नाही, लोकांचं देणं होत नाही, शेतकरी ऊस लावत नाही, म्हणजे तिथल्या पूर्ण भागात दरिद्रीपणा होऊन जातो, गरिबी होऊन जाते. आज कारखान्याचं इथे उभा राहायला चांगले पैसे मिळाले, राज्य या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दर जर तुम्हाला मिळाले तर तिथे जास्तीत जास्त जर तुम्ही ऊस दिला तर इथलं मार्केट सुद्धा सुधारत असतं, व्यापारावर परिणाम होतो आणि तुमच्या खिशामध्ये पैसे खेळते राहिल्याने इथली पूर्ण आर्थिक व्यवस्था ही चांगली राहते. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करणार आहे, पूर्ण विश्वासाने, मागच्या सीझनचा तुम्हाला अनुभव आहे,
अगदी 15 दिवसाला तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये 15 दिवस झाले की पडणार आहेत. माझ्यासारखं होणार नाही. माझी अडचण होती तेव्हा मला हात जोडावं लागायचे, थांबा नंतर देते नंतर. असं इथे होणार नाही. सगळ्यांचे पैसे वेळेवर दिले जातील, बँकेचे हप्ते वेळेवर भरले जातील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे ऊसाचं गाळप होईल आणि चांगला भाव तुम्हाला मिळेल. तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण, मला विनंती आहे, माझ्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्या. माझ्याहीपेक्षा बोथरे पाटलांच्या काम जे पद्धत आहे त्याला प्रतिसाद द्या आणि इथे मोठ्या प्रमाणात आपला ऊस द्या आणि ऊस वेळेवर द्या. प्रोग्रामप्रमाणे आणा, घाई करू नका, कुठे जाणार नाही. कारखाना सगळा ऊस आम्ही गाळप करण्यासाठी तुमच्या पाठीमागे उभे आहोत आणि आपल्या या वैद्यनाथ कारखान्याचं जे रूप आहे, म्हणतात ना पुनर्जन्म झालेला आहे याचा ओंकारच्या रूपाने, तर त्याला भरभरून आपण आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळू द्या. माझ्याचकडे राहायचा हट्ट केला असता तर अजूनही कारखान्याला कुरूप राहिलं असतं, तुम्ही तोंड असं पाडून बसले असते, तुम्ही काय करू शकले असते. पण मला असं वाटलं की या कारखान्याच्या चिमणीतला धूर म्हणजे मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि तो सदैवची चिमणीतून दूर आला पाहिजे. या कारखान्याचं गाळप झालं पाहिजे. मालकी हक्क माझा नाहीच आहे, मी मालक नव्हतेच, मालक तर शेअर होल्डर होते. पण शेअर होल्डर सगळे जेव्हा लायबिलिटी जास्त होते असेटपेक्षा तेव्हा त्याची व्हॅल्यू शून्य होते, तर त्यांनी तरी काय करणार आहे. पण सर्व जे आमचे जुने ऊस लाभ जे आहेत शेअर होल्डर त्यांना पण ऊस देण्यासाठी प्राधान्य आम्ही देऊ. आणि मग आज आपण नुकतंच बोत्रे पाटलांनी आपल्या सगळ्या दिवाळीला सगळ्या ज्यांनी ऊस घातला त्यांना मोफत साखर वाटण्याचाही कार्यक्रम केला आहे. तोही पुढच्या दर दिवाळीला चालू राहणार आहे. आत्ताच त्यांनी सांगितलं. आत्ताच मी नंदुरबारला त्यांच्या कारखान्याची मोडी टाकून आली. तोही सरकारी कारखाना होता आणि त्यालाही त्यांनी ताब्यात घेतलेले. तिथली आर्थिक व्यवस्था पूर्ण कोलमडली होती आणि त्यामुळे तिथेही मी जाऊन आले. तर तिथे काही असे प्रकार नाही. आपल्याकडे आहेत जरा जास्त हुशार लोक आणि ते माझ्यावर काही आरोप लावत असतील तर तुमच्या हृदयावरच हात ठेवा आणि विचार करा की माझ्या 22 वर्षाच्या राजकारणात मी कधी विरोधकाला कुणीच त्रास दिलाय. मी पालकमंत्री असताना माझ्या विरोधक पक्षाच्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिलाय, कुठल्या सरपंचाला त्रास दिलाय किंवा कोणी मला काम नाही केलं म्हणून त्याला त्रास दिलाय, असं कधीही केलेलं नाही. चुकीचे माणसं मी कधी सांभाळले नाही. दहशतीचं वातावरण मी कधीही माजू दिलं नाही आणि मी चांगल्याच पद्धतीने काम केले. माझी मजबुरी होती, बँकेची जप्ती होती, मला कारखाना वाचवता आला नाही. पण मला आज आनंद आहे की तो कारखाना वाचवण्यापेक्षाही पुढे काहीतरी होईल. ओंकारच्या हातात तो गेलाय. बोत्रे पाटलांच्या बरोबर तो कारखाना आहे, तो अजून जास्त चांगल्या पद्धतीने चालला. आणि त्यांनी मला सांगितलं ताई गोपीनाथ गड जसं तुम्ही सांभाळायचं तसंच आम्ही सांभाळू. म्हणजे त्यांनी गोपीनाथ गडाच्या बाबतीतही शाश्वती दिली. त्यांनी मला हे सांगितलं की हे ऑफिस मुंडे साहेब इथे बसलेले आहेत नाही, ही भावना आहे. आम्ही मुंडे साहेबांचं ऑफिस म्हणूनच अशाला असंच ठेवू, आम्ही त्याला सुद्धा स्पर्श करणार नाही. तुम्ही तिथे येत जा, बसत जा, तुम्हालाही वाटेल. म्हणजे कधी त्यांनी असं दाखवलं नाही की त्यांनी हा कारखाना घेतला. अत्यंत नम्रपणे त्यांनी अगदी खरंच म्हणजे हे आमचं अपत्य दत्तक घेतलंय, त्याला प्रेमाने सांभाळायचं वचन दिलेलं आहे. तर तुम्ही सर्व सुद्धा सहकार्य करा. आपल्याही वागणुकीतून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं आपण वागलं पाहिजे. तर तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने थांबा आणि या कारखान्याला भरभरून ऊस द्या आणि या ओंकारच्या मागून डोकावणाऱ्या वैद्यनाथाला जिवंत ठेवा, वैद्यनाथ कारखान्याला जिवंत ठेवा आणि हीच त्याची कारकीर्द वाढू द्या. 10 लाख टनाचं पुढच्या वेळी आणखी मोठं आम्ही काही करू, अजून काही याच्याबरोबर उद्योग उभा करू, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे. मला वाटतं की जे मला करायचं होतं, जे मला राजकीय विषयामुळे किंवा राजकीय पदामुळे शक्य नाही झालं, तर ते कुठल्याही राजकारणात पडायचं नसल्यामुळे बोत्रे पाटलांना शक्य होईल आणि खूप छान या कारखान्याचं आता भविष्य मला दिसतंय. मन घरीवरून येतं. मी जेव्हाही इथे येते मी बोत्रे पाटलांनाही सांगत होते, कधी नवीन साहेब हे कारखान्यामध्ये यायचे तर सारखं ते टोपी घालून चला हे दाखवतो ते दाखवतो. माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता, त्याला तर साखरेच्या पोत्यातच टाकून दिलं साहेबांनी. ते त्यांना एवढं भूषण वाटायचं की मी हा कारखाना उभा केला. साहेबांना ऊस बांधावर टाकावा लागायचा, जाळावं लागायचं. शेतकऱ्यांसाठी साहेबांनी हा कारखाना उभा केला. तर तो देताना मला प्रचंड वेदना झाल्या असल्या तरी मला आज आनंद आहे की तो अत्यंत चांगल्या हातामध्ये गेलेला आहे आणि भरभरून या कारखान्याला यश मिळेल, कीर्ती मिळेल आणि भविष्यामध्ये तुमचं कल्याण या कारखान्याच्या माध्यमातून होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चेअरमन साहेबांचं स्वागत करायचं आहे.
वैद्यनाथ बँकेचे चेअरमन आदरणीय समाजसाहेब यांचं आपण स्वागत करा. पर्यावरण आणि हवामान बदल माननीय पंकजसाहेब मुंडे, व्यासपीठावरील सर्व कारखान्याचे संचालक, या भागातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेते, पत्रकार आणि येथे जमलेले सर्व शेतकरी माझे